नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्याज्ञान या घटकातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या याचा व्यवसाय 5 सोडवणार आहोत. पहा, दिलेल्या संख्यांची आपापसात तुलना करून सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या ठरवली जाते. पहिला आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9. 9 नंतर 2 अंकी संख्या सुरू होतात, म्हणजे 9 ही एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे. एक अंकी सर्वात लहान अंक संख्या आहे 1. पुढे आहे 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 99 आहे आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे. पहा, 3 अंकी सर्वात लहान संख्या 100 आहे आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 999. पहा तर नमुना प्रश्न 1. खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? इथं सर्व 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्या दशकाची तुलना करून आपल्याला ही संख्यांचा मोठेपणा ठरवावा लागेल. इथे दशक आहे 4, इथे आहे 6, इथे आहे 4 आणि इथे पण आहे 4. मग 4 इथे इथे आणि इथं 4 हा दशक आहे आणि इथं एकाच संख्येमध्ये दशक आहे 6. मग 6 आणि 4 दशक मध्ये 6 दशक मोठा आहे, म्हणून ही 68 ही संख्या मोठी आहे. पुढे आहे प्रश्न दुसरा. खालील संख्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 4 संख्या दिल्या आहेत, आपल्याला लहान संख्या विचारली आहे, तर आपल्याला दशकाची तुलना करून लहान संख्या शोधावी लागेल. इथं दशक आहे 5, इथं दशक आहे 7, इथं दशक आहे 5 आणि इथं आहे 2. 5, 7, 5 आणि या 2 या सर्व दशकामध्ये 2 हा दशक सर्वात लहान आहे, म्हणून 2.9 29 ही संख्या लहान आहे. पुढे आहे व्यवसाय 5. पहा, 1 ते 5 साठी सूचना. प्रश्न 1 ते 5 साठी सूचना. खालील संख्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? तो पर्याय शोधा. मोठी संख्या शोधायची आपल्याला. पहिला आहे प्रश्न क्रमांक 1. 1 ला आहे 91, 2 90, 3 95, 4 आहे 98. पहा, इथं आपल्याला 2 अंकी संख्या आहे, म्हणून आपल्याला दशकाची तुलना करून आपल्याला संख्या शोधावी लागेल, मोठी संख्या शोधावी लागेल. इथं दशक आहे 9, इथं आहे 9, इथे पण आहे 9 आणि 4 नंबरला पण आहे 9. तर मग आपल्याला दशक चारही संख्यामध्ये दशक 9च आहे. मग सर्व संख्यांचा दशक 9 असल्या कारणाने आपल्याला एककाची तुलना करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या शोधावी लागेल. पहिल्या याच्यात आहे एकक 1, दुसऱ्या संख्येत आहे 0, तिसऱ्या संख्येत आहे 5 आणि चौथ्या संख्येत आहे 8. मग 1, 0, 5 आणि 8 यामध्ये 8 एकक सर्वात या दुसऱ्या अंकामध्ये मोठा आहे, म्हणून ही 98 ही संख्या या चारही संख्यामध्ये सर्वात मोठी आहे. प्रश्न दुसरा. 1 47, 2 68, 3 55 आणि 4 41. आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे. मग इथं दशक आहे 4, इथं आहे 6, इथे आहे 5 आणि इथं आहे 4. मग 4, 6, 5 आणि 4 या दशकामध्ये सर्वात मोठा दशक आहे 6, म्हणून ही 68 ही संख्या चारही संख्यामध्ये मोठी आहे. प्रश्न तिसरा. 1 19, 2 10, 3 15 आणि 4 17. तर आपल्याला दशकाचा विचार करावा लागेल. इथे दशक आहे 1, इथं पण आहे एकच, इथे एकच आणि इथं पण दशक आहे एकक. एकक समान असल्या कारणाने आपल्याला एककाचा विचार करून संख्यांची तुलना करावी लागेल. इथं एकक आहे 9, इथं आहे 0, इथे आहे 5 आणि इथं आहे 7.
9, 0, 5 आणि 7 मध्ये 9 हा एकक चारही अंकामध्ये मोठा आहे, म्हणून ही 1.9 ही संख्या चारही संख्यामध्ये मोठी आहे. प्रश्न चौथा. 1 50, 2 70, 3 90 आणि 4 40. याच्यामध्ये पहिल्या संख्येत दशक आहे 5, दुसऱ्या संख्येत आहे 7, तिसऱ्या संख्येत आहे 9 आणि चौथ्या संख्येत दशक आहे 4. 5, 7, 9 आणि 4 या दशकामध्ये 9 दशक हा चारही दशकामध्ये मोठा आहे, म्हणून 90 ही संख्या मोठी आहे. प्रश्न पाचवा. 61, 2 67, 3 69 आणि 4 आहे 66. तर 6 इथे दशक आहे 6, इथे 6, इथे पण 6 आणि इथे 6. सर्वत्र दशक समान असल्या कारणाने आपल्याला एककाचा विचार करावा लागेल. इथे एकक आहे 1, इथं आहे 7, इथं आहे 9 आणि इथं आहे 6. 1, 7, 9, 6 या दशकामध्ये आपल्याला 9 हा चारही एककामध्ये हा एकक मोठा आहे, म्हणून 6.9 69 ही संख्या मोठी आहे. पुढे पहा. प्रश्न 6 ते 9 साठी सूचना. खालील संख्यामधील सर्वात लहान संख्या कोणती? तर 6वा प्रश्न आहे. एक लहान संख्या शोधायची आहे आपल्याला. आता पुढे आहे 1 86, 2 80, 3 83 आणि 4 89. तर दशक आपल्याला दशकाची तुलना आधी करायची आहे. इथे आहे 8 दशक, इथे 8 दशक, इथे पण 8 दशक आणि इथे पण 8 दशक. मग दशक समान असल्या कारणाने आपल्याला एककाची तुलना करावी लागेल. इथे एकक आहे 6, इथे 0, इथे 3 आणि 9. या चारही एककामध्ये 0 हा सर्वात लहान एकक आहे, म्हणून 80 ही सर्वात लहान या चारपैकी सर्वात लहान संख्या आहे. पुढे प्रश्न आहे 7वा. 1 10, 2 20, 3 40 आणि 4 60. यापैकी आपल्याला लहान संख्या शोधायची. मग इथं दशक आहे 1, इथे आहे 2, इथे दशक आहे 4 आणि इथं आहे 6. 1, 2, 4 आणि 6 मध्ये 1 दशक सर्वात लहान आहे, म्हणून 10 ही संख्या या चार संख्येमध्ये लहान आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. 69, 49, 79 आणि 59. तर याच्यामधली आपल्याला लहान संख्या शोधायची आहे. तर इथं दशक आहे 6, इथं आहे 4, तिसऱ्या संख्येत आहे 7 आणि चौथ्या संख्येत आहे 5. दशकांची तुलना केली तर 6, 4, 7 आणि 5 या दशकामध्ये 4 हा चारही दशकापेक्षा लहान दशक आहे, म्हणून 49 ही या चारही संख्येमध्ये लहान संख्या आहे. पुढे आहे 9वा प्रश्न. 1 41, 2 47, 3 74 आणि 4 14. तर आपल्याला दशकाची तुलना करायची आहे. इथे 4 दशक आहे, इथे पण 4 दशक आहे, इथे 7 दशक आणि इथं 1 दशक. 4 दशक, 7 दशक आणि 1 दशक मध्ये 1 दशक सर्वात चारही मध्ये 1 दशक हा लहान दशक आहे, म्हणून 1 दशक 4 14 ही लहान संख्या आहे. पुढे आहे 10वा प्रश्न. 70 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे? मग आहे 64. 64च्या नंतर मोजल्यानंतर येतात 70, म्हणजे 64 पेक्षा 70 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे? तर 64 पेक्षा मोठी आहे 2 आहे 83, 8 दशक 3 83. मग ह्या संख्येपेक्षा 70 ही संख्या लहान आहे,
क आहे 80 आणि 80 या 80 पेक्षा पण ही संख्या कशी आहे? ही संख्या लहान आहे. मग बरोबर उत्तर आहे 70 ही संख्या खालीपैकी कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे विचारले. मग 83 आणि 80 पेक्षा ही संख्या लहान आहे. मग फक्त 64 पेक्षाच ही संख्या मोठी आहे. मग पर्याय क्रमांक अ आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त क, 2 आहे ब व क, 3 आहे फक्त ब आणि 4 आहे फक्त अ. मग बरोबर पर्याय आहे फक्त अ. 64 पेक्षा 70 ही संख्या मोठी आहे. प्रश्न 11वा खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा. पहा 9 एकक. 9 एकक. एकक म्हणजे सुट्टे 9. 2 आहे 9 दशक. 1 दशक म्हणजे 10. 9 दशक म्हणजे 90. इथे आहे 3 नंबरला 1 दशक 9 एकक. 19 एकक. इथे 19, इथे 90 आणि इथे 9. आणि 4 आहे 8 दशक. 1 दशक म्हणजे 10. 8 दशक म्हणजे 80. सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा. इथं 9, इथं 90, इथे 19 आणि 80. याच्यामध्ये 9 दशक 90 ही सर्वात मोठी संख्या आहे. पुढे आहे 12. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या शोधा. 6 दशक. 6 दशक म्हणजे 60. पुढे आहे 4 दशक म्हणजे 40 आणि 5 दशक म्हणजे 50. 7 दशक म्हणजे 70. तर लहान संख्या शोधायची आहे. इथं दशक 6, इथं 4, इथं 5 आणि 7. मग 6, 4, 5, 7 मध्ये 4 दशक हा लहान आहे म्हणून 4 दशक ही संख्या लहान आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 3. खालील पर्यायातून सर्वात लहान संख्या असणारा पर्याय शोधा. 2 दशक 3 एकक. 2 दशक आणि 3 एकक. 2 दशक आणि 3 एकक म्हणजे 23. इथं आहे 5 दशक 4 एकक म्हणजे 54 आणि 1 दशक 8 एकक म्हणजे 18 आणि 6 दशक 4 एकक म्हणजे 64. पहा आपल्याला लहान संख्या असणारा पर्याय शोधायचा. इथं दशक आहे 2, इथं आहे 5, इथं दशक आहे 1 आणि इथं आहे 6. 2, 5, 1 आणि 6 मध्ये 8 हा एकक लहान आहे म्हणून 3 नंबरचा पर्याय लहान संख्या आहे. प्रश्न 14वा खालील पर्यायातून सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा. 9 दशक म्हणजे 90. 3 दशक म्हणजे 30 आणि 10 दशक म्हणजे 100 आणि 8 दशक म्हणजे 80. मोठी संख्या शोधायची आहे. मग 90, 30, 100 आणि 80 मध्ये सगळ्या 2 अंकी संख्या आहेत. ही 3 अंकी संख्या आहे म्हणून ही संख्या मोठी आहे. मग 10 दशक ही मोठी संख्या आहे. धन्यवाद.